सासू आणि सुनांच्या मध्ये माझं आयुष्य एकदम पिसल्यासारखं झालं. संडेला माणसाला झोप हवी असेल, झोप. 6 दिवस कंटिन्यू काम केल्यानंतर एक आराम जो असतो ना, हवा असतो, त्याचीच अपेक्षा होती. उरावर बसून बसून कानाखाली मारून मारून मला उठवलं गेलं. माझा छळ गेला आज. बरोबर मेगा ब्लॉकच्या दिवशी या लोकांना फिरायचं होतं. कांदिवलीला अर्धा तास वाट बघितली. 5 मिनिटाचं ट्रॅव्हल होतं बोरिवलीला. आता बोरिवलीला पोचलो आहे. विरारला जायचं आहे. विरारच्या पण ट्रेन डिलेड आहेत, कारण की एकाच प्लॅटफॉर्मवरून फास्ट आणि स्लो ट्रेन. काय माहिती कसं पोचतोय. 1 hour later. काय झालं आता? हवा आली. आपलं काय झालं? ट्रेन का नाही आली आहे मग? किती वाजले? कितीची ट्रेन होती? 12:20. मग मिस कशी झाली? मिस कशी झाली? हां, कांदिवलीला उशीर झाला. तुम्ही यार मोठू पतलू आहे ना, टुनटुन सारखे चालत होते, त्याच्यामुळे उशीर झाला आपल्याला. काय नाही, आम्ही मनापूर तयार झालो. तू आंघोळी करून यायच्या आधी मी तयार झालो. आणि त्याच्यानंतर मग सगळे तुमचा मेकअप वर काय बघते, वर काय परवानू. तुम्ही धानूक येता हो. काय बोलायचं? काय जातास? इकडे समुद्र असतला. समुद्र असतल. बोल, समुद्र असतल की नाही असतल? असतला. जाऊन बघू बया. अडीच वाजले. डहाणू रोड स्टेशनला पोचलो आहे. इथून मे बी शेअरिंग ऑटो किंवा पर्सनल ऑटो करून मंदिराच्या पायथ्याशी, तिथून मग पायी वाटचाल. भेटूया. उसाचा रस पित होतो तेव्हा आजी काहीतरी बोलली, वरपर्यंत जाल की पायथ्यापासून रिटर्न याल. मग तुझं काय म्हणणं आहे? जाऊया. कॉन्फिडन्स दिसत नाही तुझ्या बोलण्यामध्ये. फक्त 5 मिनटं चाललोय आपण. कसं काय मंडळी, माझं नाव स्वप्नील पतंगे. आपलं स्वागत करतो ATM कट्ट्यावर. एनी टाईम ट्रॅव्हल, एनी टाईम मस्ती. आज मी आणि सासू सुनांची जोडी, मोठू पतलूची जोडी, आम्ही आलो आहे महालक्ष्मी मंदिर डहाणू रोडला. हा प्रवास आम्ही ट्रेन आणि ऑटोने केला आहे. कांदिवली स्टेशनवरून बोरिवलीपर्यंत ट्रेनने 10 मिनटं, तिथून विरार स्टेशन ट्रेनने अर्धा तास, आणि विरारवरून डहाणू रोड 1 ते सव्वा 1 तास असा ट्रेनचा प्रवास आहे. अनलेस अँड अंटिल मेगा ब्लॉक नसायला पाहिजे आणि तुमची ट्रेन सुटली नाही पाहिजे किंवा ट्रेनला डिले नाही पाहिजे. शेअरिंग ऑटोने आम्ही गडाच्या पायथ्याशी आलो आहे. पायथ्यापासून पायथ्याच्या मंदिरापर्यंत पोचायला 15 ते 20 मिनटं जातात. त्यामध्ये आम्ही एक हॉल घेतला, उसाचा रस पियालो, आणि त्यानंतर पायथ्याच्या मंदिरापासून गडावर चढायला 1 ते 1.5 तास जातो. असा टोटल डिपेंड करतो तुमच्या चालण्यावरती किंवा तुमच्या ट्रॅव्हलिंगवरती. 3 ते 3.5 तासामध्ये तुमचं महालक्ष्मी मंदिराचं दर्शन होतं. आता लागलं आहे मला 10 मिनटात चाललो आहे. आणि जरा उभा प्रवास, खडतर प्रवास आहे, उभा प्रवास आहे, त्यामुळे धाप लागले. चालायची सवय नाही मला, तर चालायची सवय नाही, पण पाठीमागे त्या लोकांना पण मला वाटत नाही चालायची सवय आहे. हॅलो, हाय. दमले? हाय. मी दमलो. हाऊस द जोश. हाय सर. शिड्या दिल्यात, खूप चांगली गोष्ट केली आहे. बहुतेक पुढपर्यंत असं एंडपर्यंत असायला पाहिजे त्या शिड्या, जसं जीवदानीला आहेत. लास्ट टाईम मी आणि प्रिया आलेलो, घरी लपवून आलेलो. सांगितलं नव्हतं कोणाला शाळेत असताना, हिला पण नव्हतं सांगितलं. मम्मी, लास्ट टाइम आलेलो ना, असं तुला सांगितलं नव्हतं, शाळेत जातो करून असं सुमडीमध्ये आलेलो. बघ
हा तुझ्या सुनेसोबतच आलेलो. या कुठे कुठे फिरलास? कुठे कुठे मग फिरलो म्हणून तर आता ती आहे ना सोबत. भांडण लावून देऊया. तुझी सूनबाई गेली सोडून तुला वरती. आत्तापासूनच असं महिना नाही झाला तुला सोडून गेली ती. हा ते कसं चालणार? तुला पकडून घेऊन गेली पाहिजे ना. हा कशी सोडून गेले माझ्या आईला का? पकडून चाल तिला. दमलीस? नहीं झुकेगा नहीं साला, मैं तो चढ़ के रहेगी ऊपर. प्रॉब्लेम असा झाला ना, दुपारचे 3-3:30 वाजता गड चढतो. सकाळी 7-8 वाजता येऊन चढायला पाहिजे. तर एवढं गरम आणि धाप नाही लागणार. आता हवा टाईट झाली. हाऊस द जोश? फाईन. तुझा कलर आणि तुझा कपड्यांचा कलर सेम झालाय, गुलाबी. तुला आठवतं आपण कधी आलेलो? मी खूप आधी आलेलो स्कूलमध्ये असताना. पूर्ण ग्रुप आलेला. पूर्ण शिड्या group होत्या काय? म्हणजे- नाही, पूर्ण ग्रुप म्हणजे आपण तर 15-20 जण जायचो. कुठेही जायचो. तू घरी काय बोललेलीस? आपण असं घरी काय आपण काय हे करून नव्हतं आलेलो. आपण सुट्टीच्या दिवशी आलेलो. असं पण घरी साहिल पण सांगितलं काय आलेला. होतं? साहिल पण होता तेव्हा. होता काय? हा मग पक्का? सांगून आलेलो. हा मग सांगून आम्ही मी तर मी घरी नव्हतं बोलले. सांगितलं. मी घाबरायचो मम्मीला. तेव्हा तू आता कशी घर आपली लक्ष्मी आहेस ना घरातली, तेव्हा तू भवानी होतीस ना मम्मी? देवीच होती ना. किती वेळ लागेल? गेली, लाजवलंच तिला. जोश हाय निघत नाही तोंडातून बाहेर. आता कोण? वांडर? इलो इलो तो नाच. ए हाय प्रिन्स. बोल हाय बटर. हाय रोजा. नको नको आई, काय करू नका. ए सी त्याचे कान बघ. खूप मोठी दुविधा आहे. आपण ना हट. हे नको आई, तुम्ही नका ना. तू कसं बघतोय? प्रिया तर थोडं मला भीती वाटते. ए ए सी उसको कल. ए नको आई, मला उसको भगाना जा रहा. चल चल गेला 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 मम्मी. अरे नाही काय करणार, चल. ए प्रियाला घे. प्रिया पुढे ये. मी नाही जाणार आहे. अरे ये ना माझ्या बरोबर. जा ना. ए चल. मारशील ना, अंगावर येईल तो पागल. नको नको जाऊया. ए नको थांब. पागल आहे, कशाला बॉटल बिटल फेकून मारते. मी येईल ना नाही अंगावरती. नाही आई आयो आयो जो. चल प्रिया, तू घाबरली तर. आई त्याला जाऊ दे, तो मला मारणार होता. मला असं वाटतंय. शी आपण उभा चालू वरती. अरे गप ना, काय नाही करणार. तो बघ खातोय बघ. जा तो खातो, निघा आता फटाफट. ए अरे तो खातोय ना, ये ना, मी आहे ना. कशी झंडू बाम आहे ना मम्मी. प्रिया तो खातोय. नाही जायचं काय घरी? अरे त्याला तिकडून जाऊ दे, त्याला मी मारलंय तुम्हाला. अरे माझ्यावर विश्वास आहे ना. तू या साईडला हो, मी अगं मी ह्या साईडला होते ना. तू कोपऱ्यात हो. स्वप्नील चल. अरे बघितलं टाकला. अंकल 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 उसको करो ना उधर.
नहीं नहीं अभी तो नहीं मम्मी. अरे चल ना मम्मी. नहीं नहीं कुछ नहीं चल आजा. इसको कुछ करने का नहीं सताने का नहीं कुछ नहीं हा काय नाही नाही बाबा तू बघतो चलो 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 अरे चल ना. चलो 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 नहीं नहीं सच्ची चलो अरे इतना डरने का नहीं चलो ना कुछ नहीं करना इसको मतलब इसको साथ छेड़ना खाने नहीं करना छेडखानी की आई हे आला हे आला 2 तास डोंगर चढल्यानंतर 5 मिनटं पण दर्शन नाही घेतलं. म्हणजे दर्शन झालं व्यवस्थित, गर्दी नव्हती अजिबात. तर असं वाटत होतं की मंदिर खाली होतं तर बसायला भेटेल शांत देवीच्या समोर. तसं नाही भेटलं. ते पूर्ण धूप वगैरे करून ठेवलेली, तर प्रियाला जमत नव्हतं तर बाहेर निघालो. उत्तम प्रकारे दर्शन झालं. एकदम चढायला थोडंसं आवाटाईट झाली. दर्शन व्यवस्थित झालं. खूप मनाला शांत वाटलं. श्रीरामाचे दर्शन झाले, लक्ष्मणाचे, सीतामातेचे, हनुमानांचे, गणपती बाप्पांचे, सरस्वती मातेचे आणि महालक्ष्मी देवीचे, एवढ्या सर्व देवांचे दर्शन झाले एका मंदिरात. एकदम बरं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. आता परतीचा प्रवास. मंदिराच्या दुसऱ्या बाजूने चढलो होतो, आता तिसऱ्या बाजूने उतरतोय. बघूया इथून रस्ता, कारण की नेक्स्ट टाइम कधी आलो तर माहिती तर असायला पाहिजे. नाव ते आले आमच्याकडे. काकी काहीतरी बोलल्या की माझ्याकडे बघतोय वगैरे, मला एवढं समजलं. म्हणून निघालो तिकडून. त्या सपोर्टला आपल्यासोबत बायका नाही आहेत ना, मारपीट खायचं नाही उगाचच. माझ्या मोबाईलमध्येच फोटो वगैरे काढले. आता मला फ्रेश वाटतं. वरती चढताना जराशी दमलेली, पण आता एकदम स्फूर्ती आली. आता असं वाटतं मी व्यवस्थित खाली उतरेल. चलो उतरो जोश मम्मी. जोश. अभी जाके नाश्ता करने का है. चलो. हां, एक सांगायचं अजून राहिलं. पहिला प्रॉब्लेम होता, आम्ही दुपारच्या भर उन्हामध्ये चढलो. सेकंड प्रॉब्लेम असा की आम्ही कोणीच नाश्ता वगैरे केला नाही, अजून जेवलो पण नाही. आता खाली उतरणार आणि भरपेट खाणार. सगळे वरतून शॉर्टकट घेणारी माणसं कशी कोपऱ्या कोपऱ्यांनी चालतात आहेत. हा मम्मी, थोडं माहिती होतं की हा रस्ता असायचा. आपण आलो त्याच रस्त्यात. आई टुनटुन टुनटुन चालली आहे आता. नाव तिचं टुनटुन उगाचच नाही ठेवलं. ते बघ ते बघ ते बघ. काय बोलत होतीस? मनात काय? मनात श्रद्धा असली ना की काही होत नाही. चल परत चढूया. नको बस इथूनच पाय पडूया. बस श्रद्धा इच्छा आहे ना मनामध्ये. आता इच्छा होती, दर्शन करून आले, झाली आता इच्छा पुन्हा. आता एक फिरायला जायचं बाकी आहे. काय बोलेल तुला काहीतरी स्पेशल? आपण लास्ट टाइम आलेलं तेव्हा हे दगडावर दगड मस्त ऍडजस्ट करून ठेवले तिथे सगळीकडे. हे पण हे पाणी असताना मस्त वाटत असेल ना चालायला. नदीसारखं वाटत असेल ना. काय भारी आहेत. तर सीन असा आहे, गडावर चढताना आम्हाला लागला 1 तास, 3:30 ते 4:30. आणि शॉर्टकट घेतला आम्ही उतरायसाठी, आणि आम्हाला त्या शॉर्टकटसाठी लागले 2 तास. थँक्स टू मोटू अँड पतलू. समोर मेळा दिसतोय, काहीतरी शॉर्टकटचा फायदा झाला आहे 2 तासाच्या. मस्त वाटतंय, मोठा वाटतंय. 4 आकाशपाळणे आहेत. ए पतलू, नंतर ट्रेन भेटेल ना आपल्याला बाहेर जायला, पाळायचं जायला, खांदुलीला ते जायला. बघू कसं तरी. तुला जायची इच्छा आहे का? चला बघून येऊया. चला. 30 रुपए 30 रुपए 30 रुपए 30 रुपए आइए ले जाइए हर एक आइटम सिर्फ 30 रुपए 30 रुपए 30 रुपए 30 रुपए. कृपया ध्यान दीजिए आप सीसीटीवी कैमरे की निगरानी में है. सभी से निवेदन है कि एक ही जगह रुके ना रहिए, आगे बढ़ते रहिए. लेके दो ना हमको. Kalupi, Bakkal, Ilhanset, Nail Polish, Lipstick, Rubber Band, कान की बुट्टियाँ, bracelet, gel, pingle, एक वस्तू नहीं, कहीं पर नहीं.